हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप की तुम्ही पण मस्त मजेतच असणार. तर इकडे बघू शकता, आज गाडीमध्येच मी ब्लॉग सुरुवात केलेली आहे. तर निघाले आहे आज सासरी निघालेली आहे, म्हणजे आम्हाला गावाकडे जायचं आहे. तर तिथे 3-4 दिवस झालं बाळूमामाची पालखी आलेली आहे. मग आम्हालाही दर्शन करण्यासाठी आम्ही पण निघालो आहोत. तर आत्ता टायमिंग झाला आहे 3 झालेला आहे टाईम. कारण की मुलांची स्कूल आज शनिवार आहे आणि मुलं येतात 2:30 वाजता येतात. तर मग आवरायला वगैरे 3 वाजलेच. मग 3 वाजता आम्ही निघालेलो आहोत. गाव 1-1.5 तास आहे फक्त, खूप काही लांब नाही आहे आमचं गाव. 1-1.5 तासाचं अंतर आहे. तर त्या दिवशी पाऊस पण थोडा पडलेला होता सकाळून, पण नंतर थोडंसं ऊन होतं, पण वातावरण छान होतं जाण्यासाठी असं आहे. आणि 1.5 तास म्हटलं तर एवढा काही प्रवास जाणवत नाही आहे. आणि आमची नणंद पण आमच्यासोबत आलेली होती. पुढे आहे ना, माझ्या पुढे तर ती माझी लहान नणंद आहे. नणंद आणि बारकी नंदोई पण आले होते आमच्यासोबत. तर इकडे गावात आलेलो आहोत. आता दर्शनासाठी लाईनीला आम्ही उभारलेलो आहोत आणि दर्शन वगैरे छान झालं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न होतं खरंच. आणि पुढे अजून कसं कीर्तन भजन पण एवढं छान असतं ऐकायला, तर काय सांगायचं आता. खूप छान वाटलं. आणि म्हणतात ना, बाळूमामाला आपण जेही इच्छा, कुठलीही इच्छा असेल ना, तर ती आपल्या मनातली इच्छा पूर्ण होऊन जाते. तर आता इच्छा मागण्यासारखं तर आमचं म्हणजे असं काही इच्छा राहिलेली नाही आहे, कारण की स्वामींच्या कृपेने सर्व काही आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर इकडे माझी नणंद, मी, माझे मिस्टर आम्ही फोटो काढत होतो. तर पालखीची पण पालखी आता उद्याच्याला म्हणजे जाणार होती, त्यामुळे मग आदल्या दिवशी शनिवारीच आम्ही आलोत. आणि 2 टाईम जेवण असतं इथं. सकाळी पण जेवण असतं, सकाळी पण आरती असते आणि संध्याकाळी पण आरती असते. आणि इकडे मग कीर्तन वगैरे चालू झालं. 7 वाजले होते आय थिंक, 7 वाजले होते. 7 वाजता कीर्तन आणि कीर्तन भजन सुरूच होतं. इकडे नणंद, माझी बारकी नणंद आहे ही. तर बारकी नणंद आणि मी बसलेलो होतो. तर इकडे गोलू पण आमच्यासोबत बसलेला आहे. माझी नणंद, मी आणि अर्चना, म्हणजे माझ्या मोठ्या नंदेची सून आहे अर्चना आणि माझ्या भाच्याची वाईफ आहे. तर तिच्या 2 क्यूटशा मुली आहेत. मोठ्या मुलीचं नाव आहे आराध्या आणि बारक्या मुलीचं नाव आहे आरोही. तर खूप क्यूट मुली आहेत. बारकी तर खूपच क्यूट आहे, बघू शकता इकडे. ती थोडीशी हेल्दी आहे ना, त्यामुळे अजून थोडी क्यूट दिसते. असे गुबगुबीत गाला आहेत ना, तर खूपच क्यूट दिसते असं आहे. तर खूप छान वाटलं इकडे येऊन खरंच. मंदिरामध्ये जेव्हा येतो ना आपण, हे बालाजीचं मंदिर आहे आमचं गावाकडचं. तर कीर्तन भजन ऐकायला पण खूपच भारी वाटलं खरंच, मन शांत झालं. कसं पावसात बघा एवढ्या चिखलामध्ये पावसामध्ये बसलात आम्ही. आरती होणार आहे. असं पाऊस चालू आहे, खाली पूर्ण चिखल. तर संध्याकाळच्या आरतीसाठी सर्वजण गावातले येऊन थांबले होते. बाळूमामाची आरती असते ना, त्यामुळे सगळेजण आले होते. छत्री घेऊन आले होते सगळेजण, कारण की पाऊस होता, आज खूप पाऊस होता. आणि आरती झाल्यानंतर मग महाप्रसाद आहे आणि खाली पण बसायला काही नव्हतं, सगळेजण चिखलामध्ये बसलेले होते. आणि प्रसाद पण काहीच वाटलं नाही, सांगते मी तुम्हाला, कारण की देवाधर्माचं काय असेल ना, तर आपल्याला खरंच खूप छान वाटतं. पाऊस असू द्या, वारा असू द्या, काहीसुद्धा जाणवत नाही. तर आम्ही पण बसलो होतो आणि आता प्रसाद येणार आहे. प्रसादामध्ये भात, सांबर आणि शिरा आणि त्याचसोबत काय म्हणतात, भाकर पण आहे. तर इकडे आरती चालू आहे आता सध्याला.
तर इकडे प्रसादासाठी दिलेला आहे भात आणि सांबार दिलेला आहे. तर गरम गरमच सर्वांना वाढत होते. सर्वात आधी महिलाच बसल्या होत्या आणि महिलांचं झाल्यानंतरच मग सर्व पुरुष लोक बसणार होते. तर भात आणि सांबार सध्याला दिलेला आहे. आता यानंतर शिरा पण देणार आहेत आणि भाकर पण दिली आहे. तर इकडे बघू शकतात शिरा पण आलेला आहे. पण खूप छान आणि खूप चविष्ट जेवण होतं. तर देवळात जाऊ आपण, कुठेही देवाचा कार्यक्रम असू द्या, खूप छान जेवण मिळतं. आधी काय खाऊ? शिरा. आधी शिरा खाऊ. का बरं का? आणि नंतर काय खायचं? भात. नंतर चपाती आणि भात खायचा का?